लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारावरून महाविकास आघाडीत असंतोष निर्माण झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार असल्याने मवियातील काही नेते नाराज आहेत। ही नाराजी मवियाच्या मुळावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी निर्माण झाली आहे। लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर झाला। मंगळवारी पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत। त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाचे धाबे दणाणले आहेत। धास्तावलेल्या काँग्रेसचे नेते या विषयावर राहुल गांधींसोबत चर्चा करणार आहेत, तर ठाकरे गटामध्येही या विषयावरून अस्वस्थता निर्माण झाली आहे। कुणी निमंत्रण दिलं, कोण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे, तर प्रोटोकॉल प्रमाणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहणार। आता आमंत्रण दिलं असेल जे खरं असेल तर ते राहतील, जी मंडळी दिली असेल। कुणी कार्यक्रमाला जावं याबद्दल माझं काही मत नाही, कुणी उपस्थित राहील त्यांचा वैयक्तिक प्रश्न। महाविकास आघाडीत निर्माण झालेल्या तिढ्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना टोले लगावण्याची आयती संधी साधून घेतली। शरद पवार नेहमीच उपस्थित असतात मोदी साहेबांच्या कार्यक्रमाला। शरद पवारचा राष्ट्रवादी पक्ष हा त्यांचा आहे, त्यांनी कुठं जावं कुठं नाही जावं हे महाविकास आघाडी ठरवू शकत नाही। महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये अविश्वास निर्माण झाल्यानं आमदार रोहित पवारांनी किल्ला लढवला। राज्यातील सत्ता नाट्याच्या आधीच हा पुरस्कार जाहीर झाला होता, याकडे रोहित पवारांनी लक्ष वेधलं। हा एका संस्थेनं आयोजित केलेला कार्यक्रम असल्यानं त्याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये असं आवाहन रोहित पवारांनी केलं। आदरणीय पवार साहेब उद्या एकाच व्यासपीठावर ज्या ठिकाणी आदरणीय मोदी साहेब येतात ते जर गेले तर मला असं वाटतं की कुणी त्याच्यामध्ये राजकीय दृष्टिकोनातून बघू नये। पवार साहेबांचा आजपर्यंतचा जो काही राजकीय सामाजिक प्रवास बघितला तर कधीही त्यांनी समाजकारण आणि राजकारण याला मिक्स केलेलं नाही। भारतीय असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य टिळक यांच्याकडे पाहिलं जातं, मात्र आता त्यांच्या नावानं देण्यात येणाऱ्या पुरस्कारावरून महाविकास आघाडीत असंतोष निर्माण झालाय असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। विनोद राठोडसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।